हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर कसा गेला आजचा मराठी पेपर? मला तर वाटतं की सर्वांचा पेपर बेस्ट गेला असेल. बहुतेक 80 पैकी 80 मार्क्स सर्वांनीच घेतले असतील. कारण मराठी पेपर एकदम सोपा होता आणि मी तुम्हाला जे क्वेश्चन सांगितले होते तेच क्वेश्चन या पेपरमध्ये आले. तर बघा मित्रांनो, मी नेक्स्ट पेपरचे पण तुम्हाला आयएमपी क्वेश्चन्स देणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर चला आपण या पेपरचं फुल सोल्युशन पाहणार आहे. तर चला मित्रांनो, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण पेपरला करू स्टार्ट. बघा प्रश्न क्रमांक 1 अ, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा 2 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन होता. बघा मराठी भाषेने आपल्या मानलेल्या इतर भाषा, तर अरबी, इंग्रजी, संस्कृत आणि फारसी, तर अशा 4 भाषा तुम्हाला लिहायच्या होत्या आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे होते. त्यानंतर बघा समोर आहे चौकटी पूर्ण करा. बघा चौकटी पूर्ण करायची आहे तुम्हाला. चौकटी पूर्ण करायची पण तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळले असते. बघा हा क्वेश्चन कोणी सॉल्व्ह केला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग, तर शब्दाची व्युत्पत्ती शोधणे, असं याचा आन्सर होतं. त्यानंतर बघा 2 नंबर नदीसारखी प्रवाही भाषा, तर बघा भाषा याचा आन्सर आहे. हे आन्सर तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे होते. त्यानंतर येते 3 नंबर सोमत. बघा सोमतचा क्वेश्चन सर्वांनी सोडवला असेल आणि सर्वांनी 3 मार्क्स घेतले असतील. तर बघा हा सोमतचा क्वेश्चन कोणी सॉल्व्ह केला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे अवतराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा तुम्हाला इथं विचारलेलं होतं की कारणे लिहा. बघा तुम्हाला कारणे लिहायची होती की झाडाची पाने महत्त्वाची असतात. याचं कारण काय? तर बघा झाडांच्या पानात झाड जगण्याचं बळ असते, हे तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा होता. त्यानंतर बघा 2 नंबरचं झाडाचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत, कारण आपला देश श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी, असं याचा आन्सर होतं. हे 2 आन्सर लिहून तुम्हाला इझिली 2 मार्क्स घ्यायचे होते. तर हे 2 मार्क्स कोणी घेतले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा नेक्स्ट पेपर आहे तुमचा इंग्लिश पेपरचा. जर तुम्हाला आयएमपी क्वेश्चन्स पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉइन करा. मी व्हॉट्सअप ग्रुपवर जे आयएमपी क्वेश्चन्स असतात किंवा नवीन अपडेट्स असते तर ते व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करत असतो. तर बघा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर तुम्हाला यावर्षी चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल. तर नेक्स्ट पेपर मी इंग्लिश विषयावर बनवणार आहे. तर नेक्स्ट पेपरच्या आयएमपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं दिलेलं आहे की खालील विधान चूक आहे की बरोबर आहे ते लिहा. बघा तुम्हाला हे जे विधान आहे हे चूक आहेत की बरोबर आहे हे लिहायचं होतं आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे होते. तुम्हाला 1 नंबरवर बघा काय विचारलेलं आहे की पुस्तकातील पाने महत्त्वाची नसतात. तर बघा हे जे विधान आहे हे विधान चूक आहे, कारण की पुस्तकातली जे पाने असतात ते महत्त्वाची असतात. त्यानंतर बघा नंबर 2 आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो. तर बघा आपण काही पक्षी ओळखू नाही शकत. तर बघा हे जे विधान आहे हे चूक आहे. त्यानंतर बघा नंबर 3 आपल्या घराभोवती झाडे असणे महत्त्वाचे आहे. एकदम बरोबर, हे आन्सर एकदम बरोबर आहे. हा जो प्रश्न आहे हे जे विधान आहे हे विधान एकदम करेक्ट आहे. त्यानंतर बघा नंबर 4 आपला देश निसर्गपन्न होऊ शकेल. बघा हे पण विधान एकदम बरोबर आहे. त्यानंतर बघा नंबर 3 सोमत. हा सोमतचा क्वेश्चन पण सर्वांनीच लिहिला असेल आणि सर्वांनीच 3 मार्क्स घेतले असतील. बघा आपण शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. बघा एकदम सोपा क्वेश्चन होता. तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाच असेल आणि 3 मार्क्स मिळवलेच असतील. त्यानंतर येते अपठित गद्य. अपठित गद्य म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या बाहेरील एक पॅराग्राफ. बघा तुम्हाला एक पुस्तकाच्या बाहेरील पॅराग्राफ दिला होता आणि त्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारले होते आणि तुम्हाला इझिली त्याचा आन्सर लिहायचा होता आणि इझिली मार्क्स घ्यायचे होते. बघा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे. तर बघा ताठ मानेने वावरता येणे, त्यानंतर स्वाभिमान आत्मविश्वास वाढणे, तर असं याचं आन्सर होतं. असे तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळले असते. त्यानंतर बघा समोर आहे आकृती पूर्ण करा. बघा आकृती पूर्ण करा. इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी. तर बघा इथं तुम्हाला सहकार्य दिलेलं आहे. त्यानंतर बघा विश्वास, त्यानंतर आदर, तर असे 2 शब्द तुम्हाला लिहायचे होते आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे होते. बघा एकदम सोपा पेपर होता. बघा तुम्हाला फक्त 2 शब्द लिहायचे, 2 मार्क्स मिळतात. त्यानंतर बघा विभाग पद्य 2. बघा कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा तुम्हाला एक कविता दिलेली आहे, त्यावर तुम्हाला काही कृत्या पूर्ण करायच्या आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा पहिला क्वेश्चन होता तुमचा 2 मार्क्ससाठी आकृती पूर्ण करा. बघा संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. तर बघा 2 आन्सर आहेत की सत्कीर्ती वाढवावी, त्यानंतर अपकीर्ती सांडावी. तर असे 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. ह्या गोष्टी तुम्हाला 2 लिहायच्या होत्या आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे होते. त्यानंतर बघा समोर आहे आकृती पूर्ण करा. कधीही करू नयेत अशा गोष्टी. बघा कधीही करू नयेत अशा गोष्टी कोणत्या होत्या हे तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे होते. बघा पैज किंवा होड लावू नये, पुण्य मार्ग सोडू नये, असत्याचा अभिमान बाळगू नये, त्यानंतर कुणावरही आपले ओझे लादू नये, असं याचं आन्सर होतं आणि 2 मार्क्स तुम्हाला इझिली घ्यायचे होते. त्यानंतर बघा नंबर 3 खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. बघा याचे 2 मार्क्स सर्वांनीच घेतले असतील. त्यानंतर काव्यसौंदर्य पण सर्वांनीच केले असेल आणि 2 मार्क्स इझिली घेतले असतील. त्यानंतर बघा समोर येते खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधित खालील कृती सोडवा. बघा तुम्हाला भारत वाक्य किंवा आश्वासक चित्र ह्या 2 कविता तुम्हाला दिलेल्या आहे. या कवितांपैकी कोणत्याही एका कवितेचं तुम्हाला कृती सोडवायची आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा तुम्ही इझिली 4 मार्क्स घेऊ शकता. बघा तुम्हाला इथं प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवित्रीचं नाव लिहायचं आहे. तर बघा मोरपंत, नीरजा, तर असं तुम्हाला लिहायचं होतं. त्यानंतर बघा प्रस्तुत कवितेचा विषय तुम्हाला लिहायचं होतं. तर बघा प्रस्तुत कवितेचा विषय असा आहे की सज्जन माणसाचे महत्त्व. त्यानंतर बघा स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन आश्वासक चित्र. तर अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं होतं आणि इझिली 1-1 मार्क्स घ्यायचा होता. त्यानंतर बघा प्रस्तुत कविता आवडण्याची व ना आवडण्याची कारणे. तर बघा हे कारण सर्वांचंच वेगवेगळं असणार आहे. तर हे कारण तुम्ही इझिली लिहू शकले असता आणि इझिली 2 मार्क्स मिळू शकले असता. त्यानंतर चला समोर जाऊया. त्यानंतर बघा खालील दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. हा पण क्वेश्चन सर्वांनी सॉल्व्ह केला असेल आणि सर्वांनी 4 मार्क्स घेतले असतील. त्यानंतर येते विभाग 3 स्थूल वाचन. बघा स्थूल वाचन आहे. आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल. आणि या व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येते. तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वच पाहू शकेल की आपण पास आहोत की नापास. तर बघा अशा प्रकारे
इथपर्यंत आपण आलो. त्यानंतर बघा स्थूल वाचन सुद्धा आपण पाहणार आहे. या अगोदर बघा मी उद्या इंग्लिशचा IMP क्वेश्चन्स पेपर अपलोड करणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑल करून ठेवा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही IMP क्वेश्चन्स पेपर पाहू शकाल. त्यानंतर बघा आपण पाहू स्थूल वाचन. बघा स्थूल वाचन तुम्हाला दिलेलं होतं. स्थूल वाचन आहे तुमचं 6 मार्क्ससाठी. तर बघा तुम्ही 6 मार्क्स इझिली घेऊ शकले असता. बघा खालीलपैकी कोणत्याही 2 कृत्या सोडवा. तुम्हाला कोणत्याही 2 कृत्या सोडवायच्या होत्या आणि 6 मार्क्स घ्यायचे होते. त्यानंतर बघा विभाग 4 भाषा अभ्यास. बघा भाषा अभ्यास म्हणजे व्याकरण. बघा आपण व्याकरणापर्यंत आलो. बघा प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती. बघा समास योग्य जोड्या लावा. बघा तुम्हाला इथं जोड्या लावायच्या आहे आणि जोड्या लावायचे तुम्हाला 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा मी इथं जोड्या लावून दाखवलेल्या आहे. नीलकमल म्हणजे कर्मधारय समास, त्यानंतर नवरात्र म्हणजे द्विगु समास. तर असं याचा आन्सर होतं. तुम्हाला 2 मार्क्स इझिली घ्यायचे होते. त्यानंतर बघा समोर आहे शब्दसिद्धी. बघा शब्दसिद्धी दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. बघा तुम्हाला इथं शब्द दिलेले आहे कारगिरी, त्यानंतर हुरहुर, त्यानंतर लाल लाल, त्यानंतर अतिरेक. तर हे शब्द तुम्हाला प्रत्यय घटित शब्द आहेत की उपसर्ग घटित शब्द आहेत की अभ्यस्त शब्द आहे. तर हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा मी इथं तुम्हाला लिहून दिलेले आहे कारागीर हा प्रत्यय घटित शब्द आहे, त्यानंतर अतिरेक हा उपसर्ग घटित शब्द आहे, त्यानंतर अभ्यस्त शब्द. बघा अभ्यस्त शब्दमध्ये हुरहुर आणि लाल लाल हे 2 शब्द येतात. तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे होते. बघा त्यानंतर येते 3 नंबरवर वाक्यप्रचार. बघा वाक्यप्रचाराचा क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. बघा तुम्हाला खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा 1 नंबरवर तुम्हाला दिलेला आहे सटकी मारणे याचा अर्थ असा होतो की पड काढणे. त्यानंतर बघा कान देऊन ऐकणे याचा अर्थ असा होतो की लक्षपूर्वक ऐकणे. तर बघा कान देऊन ऐकणे याचा वाक्यात उपयोग असा होईल की सर जेव्हा शिकवतात तेव्हा मुलं कान देऊन ऐकतात. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे होते. बघा त्यानंतर येते 3 नंबर पित्त खवळणे म्हणजे याचा अर्थ असा होते की खूप राग येणे. तर बघा याचा आपण वाक्यात उपयोग असा करू शकलो असतो की ट्रिप कॅन्सल झाल्यामुळे पित्त खवळलं. तर अशा प्रकारे तुम्ही वाक्यात उपयोग करू शकले असता आणि इझिली मार्क्स घेऊ शकले असता. त्यानंतर बघा अचंबित होणे म्हणजे याचा अर्थ असा होतो की आश्चर्यचकित होणे. माझा प्रथम क्रमांक आल्यावर बाबा अचंबित झाले. असं तुम्ही याचा वाक्यात उपयोग करू शकले असता आणि इझिली 4 मार्क्स घेऊ शकले असता. बघा यामधले तुम्हाला कोणतेही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा होता आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे होते. त्यानंतर बघा समोर आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्दसंपत्ती. बघा शब्दसंपत्तीचा क्वेश्चन्स एकदम सोपे होते. हे शब्दसंपत्तीचे जे क्वेश्चन्स होते हे एकदम सोपे होते. याचे जे मार्क्स आहे हे मार्क्स सर्वांनीच घेतले असतील. बघा तुम्हाला इथं विचारलेलं आहे की खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. बघा तुम्हाला खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे आहे घर आणि नदी. बघा घराचा समानार्थी शब्द सदन किंवा निवास. तर अशा प्रकारे तुम्ही 2 मधलं एक कोणतंही लिहू शकले असता आणि इझिली अर्धा मार्क्स घेऊ शकले असता. त्यानंतर बघा नदी म्हणजे सरिता. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 नावे लिहायची होती आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा होता. त्यानंतर येते नंबर 2 खालील शब्दांची विरुद्धार्थी शब्द लिहा. बघा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे रात्र आणि हजर. बघा किती सोपा क्वेश्चन आहे. 1 मार्क्स तुम्हाला एकदम फ्रीचा आहे. बघा रात्रचा विरुद्धार्थी दिवस, त्यानंतर हजरचा विरुद्धार्थी गैरहजर. तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं होतं आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा होता. हा क्वेश्चन सर्वांनी सॉल्व्ह केला असेल. कोणी सॉल्व्ह नाही केला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर वाटते सर्वांनी सॉल्व्ह केला असेल, बट कोणी नाही केला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पण पाहू द्या की कोणी हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सॉल्व्ह नाही केला. त्यानंतर बघा नंबर 3 खालील शब्दांचे वचन बदला. बघा तुम्हाला वचन बदलायचा क्वेश्चन होता आणि 1 मार्क्स तुम्हाला इझिली घ्यायचा होता. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे पुस्तकचं तुम्हाला करायचं होतं पुस्तके. त्यानंतर झाडायचं तुम्हाला करायचं होतं झाड. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 शब्द लिहायचे होते आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा होता. त्यानंतर इथे नंबर 4 खालील शब्दांतील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. बघा तुम्हाला इथं इमानदार एक शब्द दिलेला आहे. यापासून तुम्हाला 4 शब्द तयार करायचे आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा तुम्ही मार करू शकले असता, त्यानंतर मान, त्यानंतर दान, त्यानंतर नर. अशा प्रकारे तुम्ही 4 शब्द तयार करू शकले असता आणि इझिली 1 मार्क्स घेऊ शकले असता. त्यानंतर बघा समोर जाऊया. समोर आहे लेखन नियमानुसार लेखन. बघा पत्रलेखन तर सर्वांनीच केलं असेल. पत्रलेखन तर सर्वांनीच केलं असेल. त्यानंतर बघा समोर जाऊया. बघा समोर आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृत्या सोडवा. जाहिरात लेखन खालील मुद्द्यांच्या आधारे फळांच्या दुकानाची आकर्षक जाहिरात तयार करा. बघा तुम्हाला एक जाहिरात लेखन तुम्हाला तयार करायचं होतं आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे होते. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्ही बातमी लेखन पण तयार करू शकले असता आणि इझिली 5 मार्क्स घेऊ. त्यानंतर बघा तुम्ही बातमी लेखन पण करू शकले असता आणि इझिली 5 मार्क्स मिळू शकले असता. त्यानंतर येते नंबर 3 बघा कथालेखन एकदम सोपी क्वेश्चन्स असते. कथालेखन तुम्ही एकदम सोप्या प्रकारे करू शकता आणि इझिली 5 मार्क्स मिळू शकता. बघा तुम्हाला खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. तुम्हाला इथं मुद्दे दिलेले आहे. या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला एक कथा तयार करायची असते आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे असतात. तर बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कथालेखनचा क्वेश्चन सॉल्व्ह केला की बातमी लेखनचा क्वेश्चन सॉल्व्ह केला की जाहिरात लेखनचा क्वेश्चन सॉल्व्ह केला. त्यानंतर बघा समोर जाऊया. समोर आहे लेखन कौशल्य. बघा लेखन कौशल्य प्रसंग लेखन. तुम्हाला खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवायची आहे आणि इझिली 8 मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्हाला इथं हा प्रश्न दिलेला आहे. त्यानंतर बघा खाली तुम्ही आत्मलेखन पण करू शकता. त्यानंतर तुम्ही प्रसंग लेखन सुद्धा करू शकता. तर यामधलं तुम्ही कोणता क्वेश्चन सॉल्व्ह केला हे नक्की सांगा. त्यानंतर बघा वैचारिक लेखन पण तुम्ही करू शकता. यामधलं तुम्हाला कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि इझिली 8 मार्क्स घ्यायचे आहे. काय झालं मी काय हे होतं नाही आठून पासून डबल घ्या.
बघा खालील निवेदन वाचा व त्या खालील कोणतेही एक कृती सोडवा. बघा 6 मार्क्ससाठी तुम्हाला पत्रलेखन आहे. तुम्हाला खालील 2 प्रश्न दिलेले आहेत बघा. एक दिलेला आहे यामध्ये, एक दिलेला आहे यामध्ये. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहे. या 2 प्रश्नांपैकी तुम्ही कोणत्याही एका प्रश्नांवर जे आहे ते पत्रलेखन तुम्ही करू शकता आणि इझिली 6 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा समोर आहे खालील कोणत्याही 2 कृत्या सोडवा. बघा तुम्ही जाहिरात लेखन सुद्धा करू शकता किंवा बातमी लेखन पण करू शकता किंवा कथा लेखन पण तुम्ही करू शकता. बघा कथा लेखन एकदम सोपा क्वेश्चन्स असते. तुम्हाला खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लेखन तयार करायचे असते. तुम्हाला मुद्दे दिलेले असतात. त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कथा तयार करायची असते आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे असतात. त्यानंतर बातमी लेखन पण एकदम सोपं असते. बातमी लेखन पण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकले असता. त्यानंतर बघा ई नंबरवर येते लेखन कौशल्य. बघा खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. बघा 8 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. यामधले तुम्हाला 8 मार्क्स घ्यायचेच होते. बघा 8 मार्क्ससाठी तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत. 3 प्रश्नांपैकी तुम्ही कोणताही एक सोपा प्रश्न उचलू शकता आणि त्याचा आन्सर लिहून 8 मार्क्स घेऊ शकता. बघा प्रसंग लेखन आहे. तुम्हाला प्रसंग लेखन पण तुम्ही करू शकले असता. त्यानंतर आत्मलेखन पण करू शकले असता. भ्रमणध्वनी मोबाईलचं आत्मलेखन. त्यानंतर बघा झाडे लावा झाडे जगवा या विषयावर तुमचे मत लिहा. बघा एकदम सोपा क्वेश्चन्स आहे. 8 मार्क्स हे कोणी कोणी घेतले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा एकदम सोपी क्वेश्चन्स आहे. याचा आन्सर सांगायची गरज नाही. हे आन्सर सर्वांनीच लिहिलं असेल आणि सर्वांनीच 8 मार्क्स घेतले असतील. तर बघा यानंतरचा पेपर मी टाकणार आहे इंग्लिशवर. बघा इंग्लिश विषयावर मी पेपर अपलोड करणार आहे. तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला इंग्लिशचा पेपर मी अपलोड केला तर तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सर्वात पहिले व्हिडिओ पाहू शकाल. तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. आणि आतापर्यंत पण तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येते तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. थँक्स.